सॉरी हां प्रेक्षकांनो, आज ना एडिटिंगमध्ये थोडा प्रॉब्लेम झाला म्हणून मला उशिरा द्यावा लागला ठिपक्याची रांगोळी. सगळा व्हिडिओज करप्ट झाला होता. सॉरी, खरंच सॉरी. खूप वेळ गेला माझा त्यामध्ये. तर आज छान दाखवलंय त्यांनी. अप्पू विचारत असते, "काय रे खडूस, कोणाचं नुकसान होणार आहे?" तर अमेय दादा बाजू सांभाळून घेतो. तो म्हणतो, "अगं, सकाळी तुमच्या दोघांचं छोटंसं भांडण झालं ना, त्याबद्दलच शशांक सांगत होता की तो आता ह्यापुढे असं करणार नाही. अप्पूची आणि बाळाची काळजी घेईल. हेच सांगत होतास ना तू शशांक?" शशांक म्हणतो, "हो, हेच बोलत होतो आम्ही दोघं जण." अप्पू म्हणते, "हे तर तो मला सकाळी बोलला दादा, मग पुन्हा का बोलतोय?" तेव्हा अमेय म्हणतो, "अगं काही नाही, तो सहज मला सांगत होता की तो आता काहीही नुकसान होऊ देणार नाही, बाळाची आणि तुझी काळजी घेईल. पण अप्पू, तुझी सुद्धा जबाबदारी आहे बरं का. असं छोट्या छोट्या गोष्टीचा इश्यू नाही करायचा. प्रत्येक गोष्टीचा मनामध्ये राग नाही धरायचा बाळा. हे बघ कसं आहे ना, तुझ्या बाळाला त्रास होईल असं तूही वागत जाऊ नको आणि शशांक सुद्धा वागणार नाही. लहान छान गोष्टी ज्या असतात ना त्या सोडून द्यायच्या, त्याचा मनात राग धरायचा नाही." छान समजवतो अमेय अप्पूला. तेव्हा अप्पू म्हणते, "हो रे दादा, खरंच तुझं बरोबर आहे. खरंच माझं चुकलं. मी सकाळी खडूसवर एवढं ओरडायला नको होतं. खरंच खडूस, आय एम व्हेरी सॉरी. मी जरा जास्तीच ओव्हर रिॲक्ट झाले ना तुझ्यावर. खरंच सॉरी अरे. मी आता असं चिडणार नाही. तू टेन्शन घेऊ नकोस रे इतकं." शशांक म्हणतो, "हो अपूर्वा, मी पण आता नाही ओरडणार तुझ्यावर. तू प्रेग्नंट आहेस ना, मी काळजी घेईल बघ तुझी." तर आता माई तिकडनं ओरडतायत, "चला आरतीला, काय गप्पा मारत बसलेत?" तर आता शशांक आणि सगळेच जण आरतीला बसलेत. पण इकडे नेत्रा मॅडम शशांकच्या केबिनमध्ये त्याचा टिफिन बघते आणि विचार करते, "अरेच्चा, मिस्टर परफेक्शनिस्ट तर त्यांचा टिफिन इथेच विसरून गेलेत." माई तर टिफिनच्या बाबतीत खूप पॉझिटिव्ह आहेत. हा डब्बा त्याच्या घरी पोहोचवायला हवा. प्रेक्षकांनो, नेत्रा असं वागतेय जणू काही नेत्रा आधीची नेत्रा नाहीच आहे, काहीतरी वेगळीच आहे. म्हणजे जसं काही झालंच नाहीये. तर इकडे ह्या पन्ना काकू म्हणत असतात, "अरे ह्यांना आवाज द्या ना आरतीला." तेव्हा हे सगळेजण म्हणतात, "अगं, अप्पूने मोदक बंद केलेत ना कुकीचे, म्हणून तो आरतीला यायचं टाळाटाळ करतोय." तेव्हा अमेय म्हणतो, "अगं अप्पू, खरंच ना, तू आज माईच्या हातची काजू कतली सुद्धा त्याला खाऊ दिली नाहीस. तो काय वास घ्यायला नुसता गणपती बाप्पा आहे का? तो वासाने नाही खुश होणार ग." तेव्हा अप्पू म्हणते, "ते बघा, ते जे मोदक आहे ना, ते आज सगळे शुगर फ्री केलेत. मी केलेत ते खास कुकीसाठी." सुमीला टेन्शन आलं, "अरे बापरे अप्पू, तू केलेस?" "नाही, म्हणजे तू केलेस म्हणजे छानच झाले असतील ना." तेव्हा अप्पू म्हणते, "सुमे, उगी नाटकी चेहरा करू नकोस. अगं, मी ते सुवाईच्या मार्गदर्शनाखाली केलेत." सुवाई म्हणतात, "हां, अगदी करेक्ट." तेवढ्यात प्राची आली आहे खाली आणि ती म्हणते, "अगं बाबांना जरा काम करतायत, काम झालं की येतो म्हटले खाली. तोपर्यंत आरती उरकून घ्यायला सांगितली आहे त्यांनी." विठू बाबा म्हणतात, "शशांक, चल आरती कर बरं, बराच वेळ झालाय." शशांक जरा तंद्रीत असतो, टेन्शनमध्येच आहे बिचारा नेत्रा आल्यापासनं. तर आता नेत्रा फोनवर तिच्या ड्रायव्हरला कॉल करते आणि शशांकचा डब्बा पोहोचवण्यासाठी सांगते. ते ड्रायव्हर काका आले, तिने टिफिन दिलाय त्यांच्याकडे आणि सांगते की हा डबा शशांक कानेटकरच्या घरी पोहोचवून या. तर शशांकने आरतीला सुरुवात केली आहे. म्हणजे प्रत्येकाने मनोभावे आरती केलेली अशी दाखवली आहे त्यांनी. आधी सुवाई, माई, पन्ना काकू सगळ्यांनी आरती केली आहे. शशांक मात्र आरती करत असताना नेत्रा लवकर जाऊ देत म्हणून बाप्पाकडे प्रार्थना करतोय की बाप्पा, तू विघ्नहर्ता आहेस, ती नेत्रा माझ्या घरापर्यंत नको पोहोचू देऊ. आरती झाल्यानंतर माईने अप्पूला प्रसाद वाटायला सांगितलाय. तो मोदक बाप्पाजवळ ठेव आणि बाकीचा सगळ्यांना वाट. आता अप्पू नमस्कार करते बाप्पाला आणि बाप्पाला म्हणते, "बाप्पा, आजच्या दिवस कुकीसाठी जरा शुगर फ्री मोदक ॲडजस्ट कर हं." बाप्पा छान घेतला आहे ह्यांनी, म्हणजे सुरेखच आहे मूर्ती. आता पुढे आपण बघतोय ते ड्रायव्हर काका घरी आलेत आणि शशांक कानेटकर इथेच राहतात का असं विचारताय. तोपर्यंत सगळेच जण घरात निघून गेलेले असतात. अप्पू आणि शशांक दोघंच बाहेर असतात. शशांक फोनवर बोलत असतो. तर आता अप्पूचं लक्ष जातं त्यांच्याकडे. अप्पू आवाज देत असते शशांकला, पण त्याचं लक्ष नसतं. तर आता शशांक डीन सरांशी बोलत असतो फोनवर आणि बदलीसाठी म्हणत असतो. अप्पू त्या ड्रायव्हर काकांना विचारते, "कोण हवंय आपल्याला?" तर शशांक इकडे डीन सरांना म्हणत असतो, "सर प्लीज बघा ना, माझी आपल्याच इन्स्टिट्यूटमध्ये कुठल्या दुसऱ्या ब्रँचला बदली झाली तर बरं होईल." तिकडनं ते डीन सर म्हणतात, "हो, होऊ शकते." तर शशांक म्हणतो, "अरे वा, खरंच तुम्ही माझं ओझं हलकं केलं. फार बरं वाटलं मला तुमचं उत्तर ऐकून." तेवढ्यात बोलता बोलता शशांकचं लक्ष त्या ड्रायव्हर काकाकडे जात आहे आणि त्याच्या लक्षात येते की हा तर नेत्राचा ड्रायव्हर आहे. आणि तो पटकन डीन सरांना म्हणतो, "सर, मी ना तुमच्याशी नंतर बोलतो." आणि तो पटकन अप्पूकडे आलाय. तेवढ्यात अप्पू म्हणतच असते की "आपण इकडे कसे काय आला?" तेव्हा तो ड्रायव्हर काका म्हणतात की "तुमचा मिस्टरांचा डबा राहिला होता ऑफिसमध्ये सरांचा, तो द्यायला आलोय." अप्पू त्यांना म्हणत असते, "मी आधी तुम्हाला कधी बघितलं नाही, नवीन आला आहात का?"
आता ते काका काही बोलणार तेवढा शशांक जातो आणि म्हणतो, अगं ते नवीन बॉस आलेत ना, त्यांचे हे ड्रायव्हर आहेत. आता अप्पू म्हणते, काय रे खडूस, त्यांना बघ किती त्रास झाला, तू टिफिन तिथेच विसरून आलास. अप्पू त्यांना जेवायसाठी थांबा असं म्हणते आणि प्रसाद घेण्यासाठी सुद्धा. ते म्हणतात, नको ताई, मला खूप उशीर होईल, मी निघतो आता. तेव्हा अप्पू त्यांना आग्रह करून मोदक तरी खायला देतेच. तर ते मोदक घेतात आणि निरोप घेतात आणि चालले जातात, म्हणजे येतो म्हणतात ते. तर आता अप्पू म्हणते, काय रे खडूस, किती गडबड करतोस, टिफिन विसरलास बघ, त्यांना किती त्रास झाला. शशांक म्हणतो, अगं सॉरी, जरा गडबडच झाली होती. आता अप्पू खोलीत निघून गेल्यावर शशांक हात जोडून नमस्कार करतोय बाप्पाला आणि म्हणतोय, थँक्यू बाप्पा, तू आज संकट टाळलंस. म्हणजे नेत्राबद्दल अप्पूला कळलं नाही ह्यासाठी तो धन्यवाद देतोय. आता खोलीत गेल्यावर अप्पू वाफ घेत असते गरम पाण्याची. खडूस म्हणतो, काय गं अपूर्वा, सर्दी झाली आहे. अप्पू म्हणते, नाही रे खडूस, ते डस्टची ॲलर्जी आहे ना मला, वाफ घेतलं की बरं वाटतं. तू बोल बोल, काय म्हणतोयस का काही. तेव्हा शशांक म्हणतो, अगं हो, ॲक्च्युली मला बोलायचं होतं तुझ्याशी. म्हणजे बघ, असं काही सिरियस नाही आहे, पण जर माझी बदली झाली कुठे तर म्हणजे बाय चान्स प्रमोशन वगैरे होऊ शकतं माझं, असं तो बोलायला जातो. जरा चाचरतच बोलतो बिचारा. त्याला आधीच भीती वाटत असते अप्पू कशी रिॲक्ट होईल, आणि ऑब्व्हियसली ती तशीच रिॲक्ट होते. लगेच ती पॅनिक होते आणि म्हणते, काय बदली खडूस, हे तू काय बोलतोयस, मला हे चालणार नाही, अजिबात नाही. अरे आपल्या बाळाला काय आपण दूर घेऊन जायचं का. तुला माहिती आहे ना, सध्या मी प्रेग्नंट आहे आणि आपण असं घरापासून लांब जायचं तुझ्या मनात तरी कसा विचार आला. खरं तर हे बोलणं अप्पूचं करेक्ट आहे. ती असं म्हणत असते की ही आपली फॅमिली आहे आणि आपल्या बाळाला इतकी चांगली फॅमिली मिळते आहे, किती लक्की आहे तो, आणि तू दूर जायच्या गोष्टी करतोयस. नाही खडूस, मला हा विचारसुद्धा सहन होत नाही आहे. शशांक म्हणतो, अगं पूर्वा, शांत शांत हो. अगं असं इतकं काही झालं नाही आहे, बदली वगैरे नाही झाली आहे माझी. पण काय झालंय ना, नवीन बॉस आलेत ना आमचे, तर ते कदाचित कोणाकोणाला प्रमोशन देत आहेत, तर कदाचित माझं नाव येऊ शकतं. म्हणजे अजून तसं काही झालं नाही आहे, पण मी तुला सहज विचारून ठेवलं गं, असं काही होणार नाही अपूर्वा, नको काळजी करूस. अप्पू म्हणते, तू खरं बोलतोयस ना खडूस, खरं सांगतोयस ना तू, हे बघ तुझ्या चेहऱ्यावर मला टेन्शन दिसतंय, खरं बोलतोयस ना तू. शशांक म्हणतो, अगं हो अपूर्वा, डोंट वरी, मी तुला खरंच सांगतोय, सहज मी तुला विचारलं, बाकी काही नाही. तू ती वाफ घेऊन टाक बरं आधी. आता अप्पू म्हणते, हो पण तू आता पुन्हा हे असले विचार मनात आणणार नाहीस, अजिबात नाही, प्रॉमिस कर मला. तेव्हा शशांक म्हणतो, हो पण ती वाफ घे आधी, ते पाणी थंड होतंय. अप्पू म्हणते, बरं ते सगळं ठीक आहे, पण उद्या माझी आणि सुमीची टेस्ट आहे, म्हणजे जायचं आहे आम्हाला दवाखान्यात दाखवायला, तू उद्या लवकर ये हं. शशांक म्हणतो, हो ठीक आहे, काही हरकत नाही आहे. तर आता इकडे ऑफिसमध्ये दाखवलं आहे त्यांनी की शशांक निघत असतो, कारण त्याला अप्पूसोबत जायचं असतं दवाखान्यात. सुमी आणि अप्पूसोबत अमेय त्याला रिसीव्ह करायला आला आहे. तेवढ्यात नेत्रा तिथे येते आणि म्हणते, हे काय, तू काम संपवून घरी चाललायस. तर शशांक म्हणतो, हो नक्कीच, माझं काम संपलं आहे, माझी वेळ झाली आहे, त्यामुळे मला इथून जाण्यापासून कोणी थांबू शकत नाही, माझं काम संपलं आहे, मी जाणार इथून. तर लगेच नेत्रा म्हणते, तू असं जाऊ शकत नाहीस, मला काम आहे तुझ्याकडे, माझ्या केबिनमध्ये ये. शशांक म्हणतोय, अजिबात नाही, मी तुमचा गुलाम नाही आहे आणि तुम्ही माझ्या मालकीण नाही आहात, माझं काम संपलं, ऑफिस आवर संपले, मी आता घरी जाणार. तेव्हा नेत्रा त्याला म्हणते, तू असं कसं उत्तर देऊ शकतोस मला. शशांक म्हणतो, असं कसं म्हणजे, मी इथला एम्प्लॉई आहे, तुमचा गुलाम नाही आहे. तेव्हा नेत्रा म्हणते, हे बघ, तुझा जर असंच ॲटिट्यूड राहिला ना, तर मी विचार करेल आणि तुला या नोकरीवर ठेवायचं की नाही त्या गोष्टीचाही विचार करेल, आणि तुला याचं स्पष्टीकरण मग द्यावंच लागेल. आता असं धमकावून ती तिथून निघून गेली आहे. शशांकला जरा रागच आला आहे तिचा, आणि अमेयला सुद्धा. आता ऑब्व्हियसली त्या दोघांना काय, आपल्याला सगळ्यांनाच येणार, पण आता अमेयच बोलतो ती गेल्यावर, अरे शशांक, हिची लायकी आहे करे तुझ्यासमोर उभं राहायची, ही तुझी असिस्टंट होती ना, आणि आता काहीतरी झोलझाल करून इथे बॉस बनून आली आहे, काय काय केलं असेल तिचं तिलाच ठाऊक. शशांक म्हणतो, मला ह्या क्षणाला एवढा राग येतोय ना अमेय दादा, तुला सांगू शकत नाही मी. आज मला अपूर्वाला घेऊन जायचं आहे दवाखान्यात, आणि हिचं काय चाललंय बघ. अमेय म्हणतो, हे बघ शशांक, तू टेन्शन घेऊ नकोस, तिलाही माहिती आहे की ती काही तुला नोकरीवरनं काढू शकत नाही, एवढं सोपं नाही आहे तुला नोकरीवरनं इथून काढून टाकणं. तू जा पुढे, मी बघतो इथे काय होईल ते, तू जा, मी आहे इथे. तेव्हा शशांक म्हणतो, नको अमेय दादा, सध्या परिस्थितीचा विचार करता मला थांबावं लागेल इथे, तू एक काम कर, तू पुढे हो, मी तुझ्या मागून लगेच येतो. अमेय म्हणतो, नक्की का शशांक. शशांक म्हणतो, हो अमेय दादा, आता परिस्थितीचा विचार करता मी इथे थांबणं जास्ती योग्य आहे, तसं ती काही करू शकत नाही, पण मी थांबतो, तू पुढे जा आणि अपूर्वाला सांग मला काम आलं आहे म्हणून, मी येतोच. तेव्हा अमेय म्हणतो, बरं ठीक आहे, तुला योग्य वाटतं ते कर, पण तू टेन्शन घेऊ नकोस आणि तिला कळू देऊ नकोस की अप्पूची अपॉइंटमेंट आहे, त्यामुळे तू लवकर निघतोय, नाही तर ती आणखीन उशीर करेल तुला. शशांक म्हणतो, नाही नाही, तसं नाही करणार मी. तेव्हा अमेय आता पुढे गेलाय बिचारा. शशांकला जरा टेन्शनच आलं आहे आता. नेत्रामुळे शशांकला टेन्शन येणं साहजिक आहे, पण
काही ना प्रेक्षकांनो, बऱ्याच ऑफिसमध्ये ऑफिस पॉलिटिक्स खूप असतं, त्यामुळे तिथे टेन्शनमय वातावरण असतंच. असो, तो विषय वेगळा आहे. पण आता अपू शशांकला कॉल करत असते आणि तो उचलत नसतो, म्हणून ती चिडली आहे म्हणजे थोडी पॅनिक झाली आहे. तर सुमी म्हणत असते, अगं चल अपू, आपण जाऊयात दोघीजणी, दादाला काहीतरी काम असेल. अपू म्हणते, अगं पण खडूस येणार होता ना आपल्यासोबत. तेवढ्यात माई आणि पन्ना काकू येतात आणि म्हणतात, काय गं तुम्ही दोघीजणी अजून इथेच गेल्या नाहीत का अजून तुम्ही? तेव्हा अपू म्हणते, अगं माई खडूस येणार होता ना आमच्याबरोबर, आम्ही त्याचीच वाट बघतोय. तो न असाच करतो, कधीच वेळेवर येत नाही, त्याचं असंच आहे नेहमी. तेव्हा अमेय आलाय. तेवढ्यात माई म्हणतात, अगं हे बघ आले वाटतं दोघं जण. पण अमेय दादा एकटाच आलेला असतो. अपू म्हणते, अमेय दादा खडूस तिकडे पोहोचलाय का आमच्या आधी? म्हणजे त्याने सांगितलंय का तुला आम्हाला घेऊन यायला वगैरे? तेव्हा अमेय म्हणतो, अगं नाही अपू, शशांकला ना जरा काम आलंय, ते नवीन बॉस आलेत ना त्यामुळे ग. तू चल ना, म्हणजे मी घेऊन जातो ना तुम्हा दोघींना. अप्पू लगेच नाराज होते आणि म्हणते, असं काय हा खडूस, त्याने मला प्रॉमिस केलं होतं की तो येणार आहे माझ्यासोबत. आता पन्ना काकू म्हणते, अगं त्यात काय अप्पू, जा ना, अमेय आहे की तुम्हाला घेऊन जाईल ना तो सोबत, दोघीजणी एकट्या नका जाऊ. पण अप्पू म्हणते, अमेय दादा थकला असेल ना, आत्ताच आलाय तो. अमेय म्हणतो, अगं अपूर्वा त्यात काय एवढं, चल मी येतो तुमच्याबरोबर. माई खुणवतात अमेयला की जा लवकर हिला घेऊन, पण ती आता पुन्हा चिडते आणि म्हणते, मी न खडूसला सोडणार नाही आल्यावर, तो नेहमी असाच करतो. माई हसायला लागतात आणि म्हणतात, अगं अप्पू ते बाकीचं नंतर बघू, आधी तुम्ही जा बरं. आणि अमेयला खुणवतात, तिचं लक्ष नसताना, घेऊन जाय बाबा लवकर हिला. असो, तर आता अमेय सुमीला आणि अप्पूला घेऊन गेलाय हॉस्पिटलमध्ये. माई म्हणतात, पाहिलं ना पन्ना, या दोघांचं आधी अजिबात एकमेकांशी पटत नव्हतं, आता तर एकमेकांशिवाय पानही हलत नाही. अप्पू नाराज आहे कारण शशांक तिच्यासोबत आला नाही, आणि तिकडे शशांक सुद्धा बिचारा आपला नाराजच असेल ना, त्याला अप्पू सोबत जाता आलं नाही म्हणून. दोघं किती जीवापाड प्रेम करतात एकमेकांवर, हे खरं आहे. माई पण काही काही बाबतीत रिॲक्शन जरा ओव्हर येत नाही का. असो. तर आता दोघी म्हणतात, चला आपल्याला बरीच कामं पडली आहे पन्ना. तर इकडे शशांक मात्र ऑफिसमध्ये एकटाच बसून आहे रात्रीचा, आणि त्याला काही काम दिलेलं नाही आहे. आता ही शशांकची हॅरॅशमेंटच आहे ना प्रेक्षकांनो. शशांक विचार करत असतो, ह्या नेत्राने मला इथे नुसतं का बसून ठेवलं आहे, मला अपूर्वासोबत दवाखान्यात जायला हवं, ऑलरेडी खूप उशीर झाला आहे. नाही आता मी थांबणार नाही, मी निघेल आता, असा विचार करून तो तिथून निघतोय. आणि इथेच त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केला आहे. पुढे आपण बघतोय, शशांक सुवाईला सांगतोय की तो नोकरी सोडतोय. सुवाई म्हणतात, अरे राजा, नवीन बॉस आलाय म्हणून तू का नोकरी सोडतोयस, त्याला घाबरून का? तेव्हा शशांक म्हणतो, अगं आई, तुला जर कळलं ना नवीन बॉस कोण आहे, तर तूही मला हाच सल्ला देशील. तेव्हा सुवाई विचारतात, कोण आहे तुझी नवीन बॉस? मग शशांक सांगतो, ती नेत्रा आहे. आणि तेवढ्यात तिथे अप्पू दारात आली आहे. आता अर्ध्या कानेटकरांना तर कळलंच आहे की नेत्रा शशांकची बॉस आहे, पण अप्पूला कळलंय की नाही हे मला कन्फर्म नाही झालं प्रेक्षकांनो. फक्त अप्पू तिथे आली आहे दारात, एवढंच त्यांनी दाखवलंय. आणि खरंच सॉरी प्रेक्षकांनो, मी आज अख्खा व्हिडिओ रेकॉर्ड केला, पण माझा आवाजच रेकॉर्ड झाला नाही, त्यामुळे मला डबल हा व्हिडिओ रेकॉर्ड करावा लागला, त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ उशिरा आला. खरंच आय एम व्हेरी सॉरी. उद्यापासून मी काळजी घेईल, पण कधी कधी असे टेक्निकल इश्यू होतात. पण प्लीज रिव्ह्यू आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सो प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय रिव्ह्यूज. धन्यवाद.